नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियांका's किचन मध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण सोप्या पद्धतीने आळू वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे आळू वडी बनवण्यासाठी 15-20 मोठी आळूची पानं घेतलेली आहेत. इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली आळू वडी कुरकुरीत बनते. तीळ पण मी इथे 4-5 चमचे घेतलेले आहे. तीळ पण जास्त वापरल्याने आपल्या आळू वडीला खमंगपणा येतो आणि मुलं आवडीने खातात. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 2 चमचे ओवा घेतलेला आहे. 1 चमचा हळद घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आणि 20 ते 25 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. जास्त लसूण वापरल्यामुळे आपल्या आळू वडीला खमंगपणा येतो आणि मुलं आवडीने खातात. आता आपण आळूची पानं स्वच्छ धुवून घेऊया. अशा प्रकारे आपण आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण बारीक कोथिंबीर चिरून घेऊया. अशा प्रकारे आपली कोथिंबीर चिरून झालेली आहे. लसूण आता आपण बारीक ठेचून घेऊया. अशा प्रकारे आपण लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे. आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळं साहित्य या बाउल मध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला पीठ पानांना लावण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पानांना लावून घेऊया. मी आता अशा प्रकारे पानांना पीठ लावून घेत आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे पानांना पीठ लावून घ्या. मुलांना तर खूप आवडतात. तुमच्यात पण आहेत का अशी चटपटीत खाणारी मुले? असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण असंच सगळ्या पानांना पीठ लावून घेणार आहोत आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. असेच आपण एकावर एक पानं ठेवून 4-5 पानांना पीठ लावून घेणार आहोत. आता आपण सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण याचा रोल बनवून घेऊया. अशा प्रकारे रोल बनवून घेतल्याने वड्या छान होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला पण नक्की आवडतील. तर आता आपला असा रोल बनवून तयार आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या पानांना पीठ लावून असेच रोल बनवून घेणार आहोत. आता आपण गॅस पेटवून पाणी तापायला ठेवलेलं आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया. चाळणीला तेल लावल्यामुळे आपल्या वड्या खाली चिटकून राहत नाही, तशाच निघतात आहे. आता आपण त्यावरती चाळण ठेवून घेऊया आणि आपण तयार केलेले रोल वाफवून घेऊया. अशा प्रकारे केल्याने वड्या खूप छान होतात. तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने वड्या करून पहा. तुम्हाला देखील आवडतील. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटं वड्या वाफवून घेणार आहोत. वड्या इकडून तयार आहेत. वड्या अशा प्रकारे उकळल्या की गॅस बंद करून घ्यायचा आणि या वड्या थंड होऊन द्यायच्या. थंड झाल्यानंतर ह्या वड्याचे छोटे गोल काप करून आपण तळून घेणार आहोत. आता इथं आपल्या वड्या उकडून तयार झालेल्या आहेत. त्या आता आपण कापून घेऊ. तुम्ही पण अशा प्रकारे आळू वडी कापून घ्या. आता आपण गॅसवरती कढई ठेवून तळून घेऊया. आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण आळू वडी तळून घेऊया. तुम्ही पण अशा प्रकारे आळू वडी नक्की करून पहा. चांगली होईल. आणि आळू वडीची रेसिपी आपल्या चॅनलवरती पण येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहत जा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मंडळी.
आता अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवरती ब्राऊन रंग येईपर्यंत वड्या सर्व तळून घेऊया. इथं पहा आपली आळूवडी छान तळून तयार आहे.